ओ माय गॉड, हा बघा क्षण मित्रांनो, किती भारी वाटतोय खरंच. ढगायला ढग अक्षरशः डोंगरावर कोसळत आहे खरंच. आणि तुम्हाला एक सांगू, कॅमेऱ्यात दिसते ना त्यापेक्षा प्रत्यक्षात हा नजारा कितीतरी जास्त सुंदर वाटतोय खरंच. तुम्हाला सांगू मित्रांनो, आज सिंहगडावर जे पाहिलं ना ते आयुष्यात पहिल्यांदा पाहिल्यासारखं वाटतंय. समोरचं दृश्य पाहून काही क्षण मला ना वाटलं, ढग फुटत आहेत की काय, हे खरंच आहे का की माझा भास होता. खरंच शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा हां. जशी मी सिंहगडावर पोचली ना, वातावरण खूप वेगळं झालं होतं खरंच. थंड वारा, दाट धुके आणि अचानक समोर दिसणारे प्रचंड ढग, प्रत्येक क्षणी नजारा बदलत होता. मित्रांनो, सिंहगडावर गेलं की एक वाक्य न कळत मनात घुमायला लागतं. गड आला पण सिंह गेला. तो गड तर जिंकला गेला, पण त्या विजयासाठी एक पराक्रमी योद्धा कायमचा निघून गेला. म्हणून सिंहगडाच्या प्रत्येक दगडात इतिहास बोलतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हा किल्ला जिंकणं इतकं सोपं नव्हतं. त्या काळी या किल्ल्याचं नाव कोंढाणा होतं आणि तो मुघलांच्या ताब्यात होता. स्वराज्यासाठी हा किल्ला जिंकणं अत्यंत महत्त्वाचं होतं. ही जबाबदारी सोपवली गेली होती ती तानाजी मालुसरे यांच्यावर. असं म्हणतात की तानाजी मालुसरे यांच्या मुलाचं लग्न ठरलं होतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा जिंकण्याचा विषय काढताच तानाजी म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. या एका वाक्यात त्यांचं स्वराज्याप्रती असलेलं प्रेम दिसून येतं. तुम्हाला हा नजारा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे सुंदर प्रवास आणि अनुभव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.